आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैठणीचे 3 प्रकारचे सुंदर असे वेगवेगळे साड्या बघणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आता संक्रांत जवळ आलेली आहे, तर आपल्याला साडी वेअर करायचं असतं आणि त्याच्यासाठीच्या अशा सुंदर सुंदर काठपदर साड्या लागतात. तर आज आपण सुंदर असे 3 पैठणीचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. त्यामध्ये ही जी पहिली साडी आहे ही एक पैठणी आहे. याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. तर त्यामध्ये ही मी ब्ल्यू कलरची साडी ऑर्डर केलेली आहे. ही जी साडी आहे याच्यावरचा सगळ्यात सुंदर भाग असा आहे की याचा जो पदर आहे तो पदर खूप सुंदर आहे. म्हणजे पूर्ण पदरावरती विठ्ठल रुक्मिणीची अशी डिझाईन बनवलेली आहे. जरी ओवन डिझाईन आहे हा पूर्ण. हा बघा किती सुंदर अशी ही विठ्ठल रुक्मिणी आहे. आणि पदराचा जो काठ आहे म्हणजे साडीचा जो काठ आहे हा पूर्ण असा मोठा बॉर्डर आहे. बघा हा पदर आहे पूर्ण. आणि विठ्ठलाच्या कपाळावरती जसा असा हा असतो ना टिळा, तसा टिळा आहे इथे. ही अशी सुंदर डिझाईन बनवलेली आहे पदरावरती. आणि असा हे बघा पूर्ण साडी ही अशी ग्रीन कलर मध्ये आहे. पूर्ण गोल्डन कलर मध्ये जरीचा वर्क आहे. आणि हे याचा काठ आहे पूर्ण. दोन्ही बाजूला सेम बॉर्डर दिलेले आहेत. आणि साडीवरती पूर्ण असा बुटे बुटे फ्लावरचा डिझाईन दिलेला आहे. पूर्ण साडी ही अशी सॉफ्ट सिल्क फॅब्रिक आहे. हा पूर्ण कांजीपुरम प्युअर सिल्क साडी आहे. ही हँडलूम साडी आहे आणि साडी खूप सॉफ्ट आहे. पूर्ण साडी ही अशीच आहे, सेम प्रिंट आहे. तर हा साडीचा नेसता भाग आहे. असा पूर्ण याला असे लाईन्स दिलेले आहेत नेसत्या भागावरती. आणि आता आपण याचा ब्लाउज पीस बघूयात. हे बघा हा असा सुंदर ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस वरती देखील हे अशी रुक्मिणीची डिझाईन आहे. हा पूर्ण ओवन डिझाईन आहे. दोऱ्याचाच असा डिझाईन बनवलेला आहे. हे तुमच्या ब्लाउजच्या स्लीव्ज वरती येतील दोन्ही बाजूला. असा खूप सुंदर साडी दिसणार आहे वेअर केल्यानंतर. आणि हा ब्लाउज पण खूप छान दिसेल. रनिंग ब्लाउज आहे म्हणजे कलर सेम आहे साडी सारखाच. आणि पदरावरती देखील असे सुंदर सुंदर असे कळीचे पूर्ण असे बुट्टे दिलेले आहेत. बघा खूप सुंदर असा अष्टगंध जसा असतो तसा हा पूर्ण डिझाईन दिलेला आहे कपाळावरती. ब्लाउज वरती पूर्ण असा. साडी खरंच खूप सुंदर आहे. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे याचा जो पदर आहे तो खूप सुंदर आहे. खूप जास्त सुंदर आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही ओकेजनला ही साडी वेअर करू शकता. खूप सुंदर दिसणार आहे. या संक्रांतीमध्ये ही साडी नक्कीच ट्राय करा. याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत. हे बघा किती सुंदर असा हा विठ्ठल रुक्मिणीचा हा डिझाईन पदरावरती दिलेला आहे. आता आपण नेक्स्ट साडी बघूयात. ती पण एक पैठणी आहे. ही राजहंस पैठणी आहे. ही जी साडी आहे ही पूर्ण राजहंस पैठणी साडी म्हणतात त्याला. आपण ओपन करून बघूयात कशी आलेली आहे. या साडीमध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत. मी याच्यामध्ये हा पर्पल कलर ऑर्डर केलेला आहे, मागवलेला आहे. बघा किती सुंदर अशी ही साडी आहे. आणि याचा बघा जर किती छान आहे. असं खूप म्हणजे असं चमकतोय असा. आधी आपण याचा पदर बघूयात. पदर हा पूर्ण असा भरीव पदर आहे. आणि या पदरावरती असा राजहंस, कमळावरती राजहंस बसलेला असा पूर्ण डिझाईन आहे. फुलं आहेत, पानं आहेत, कमळाची पण फुलं आहेत. आणि त्याच्यावरती असा हा पूर्ण राजहंस डिझाईन दिलेला आहे. दुसरे पण पक्षी आहेत त्याच्यावरती. आणि याच्या असे बॉर्डर्स वरती पण काठावरती पण असाच पूर्ण डिझाईन दिलेला आहे जसा पदरावरती दिलेला आहे. हा पोपट आहे. ही पूर्ण असा पदर आहे. याच्यावरती असा राजहंसचा डिझाईन आहे म्हणून या साडीला राजहंस साडी म्हणतात. साडीचा जो काठ आहे तो खूप छान असा जरी आहे. जरीचा जो काम केलेला आहे तो पूर्ण चमकदार आहे. आणि बाकीची जी साडी आहे ही पूर्ण अशी पर्पल कलर मध्ये आहे. आणि त्याच्यावरती पण असा गोल्डन कलरचा बुट्ट्यांचं काम केलेलं आहे.
हे दोन्ही हे जे आहेत हे साडीचे काठ आहेत, सेम साईज मध्ये आहेत काठ. आणि याच्यावरती पण पूर्ण असा राजहंसचा पूर्ण असा डिझाईन दिलेला आहे. पूर्ण साडीवरती असे बुट्टे बुट्टे फ्लावर्स आहेत, छोटे छोटे फुलं आहेत. साडी खूप छान अशी सॉफ्ट साडी आहे, म्हणजे इझिली आपण ड्रेप करू शकता, वेअर करू शकता, प्लेट्स पण व्यवस्थित होतील. सॉफ्ट साडी आहे. या साडीचा जो फॅब्रिक आहे तो कॉटन सिल्क फॅब्रिक आहे. ही पूर्ण साडी बघा अशी छान सुंदर असा कलर आहे. आणि हा याचा नेसता भाग आहे. याच्यावरती असे जरीचेच असे लाईन्स दिलेले आहेत. आणि हे बघा हे या साडीचा ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस वरती देखील असा छोटे छोटे बुट्टे आहेत. आणि हे जो आहे याला असा पूर्ण असा काठ दिलेला आहे, जसे साडीच्या काठाला डिझाईन दिलेली आहे तसेच या ब्लाउज पीस वरती पण आहे, जे की तुमच्या स्लीव्हजला पण आणि यूज करू शकता तुम्ही बॅकला पण. खूप सुंदर अशी साडी आहे, सॉफ्ट फॅब्रिक आहे. या संक्रांतीमध्ये नक्कीच ही साडी तुम्ही ट्राय करा, खूप छान आहे. प्राइसच्या मानाने मला साडी खूप छान रिसीव झालेली आहे. आता आपण नेक्स्ट साडी बघूयात. ही जी साडी आहे ही गौरी पैठणी साडी आहे. आपण ओपन करून बघूयात कशी आहे. या साडीमध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत. मी याच्यामध्ये हा ग्रीन कलर म्हणजे ग्रीन कलर आहे, हा फिरता कलर आहे. ओपन करून बघूयात आपण. बघा किती सुंदर कलर आहे. हा बघा किती छान असा गोल्डन टोन मध्ये आहे. ही ग्रीन आणि गोल्डन टोन म्हणजे बघा असं केल्यानंतर पूर्ण असा गोल्डन कलर येतोय. फिरता कलर आहे या साडीचा. आपण या साडीचा पदर बघूयात. हे बघा पूर्ण गोल्डन भरीव असा पदर आहे या साडीचा. बघा पदर खूप सुंदर आहे. पदरावरती पूर्ण असे वेगवेगळ्या पक्ष्यांचा डिझाईन दिलेला आहे बघा. आणि या काठावरती देखील सेम पदरावरती जसा डिझाईन दिलेला आहे ना पक्ष्यांचा, तसाच डिझाईन दिलेला आहे. गोल्डन असं जरी आहे पूर्ण साडीवरती, खूप चमकदार आहे अशी जरी. आणि हे या साडीचं ही साडी किती छान असा कलर, फिरता कलर आहे, खूप सुंदर दिसतोय असा हा कलर. आणि हे याच्यावरती असे छोटे छोटे बुट्टे दिले, फुलं दिलेले आहेत. पूर्ण साडीवरती असेच हे बुट्टे दिलेले आहेत. साडी खरंच खूप छान वाटते, कलर म्हणजे सुंदर दिसतोय. वेअर केल्यानंतर साडी खूप छान दिसणार आहे. फिरता कलर आहे, 2 टोन मध्ये ही साडी आहे, गोल्डन आणि ग्रीन टोन मध्ये. तुम्ही नक्की बाय करा जर आवडला असेल तर. बघा खूप सुंदर असा हा आहे. आणि हा जो आहे हा साडीचा नेसता भाग आहे. असं याला लाईन्स दिलेले आहे, जरीचे लाईन्स दिलेले आहेत. आणि हे या साडीचा ब्लाउज पीस आहे, रनिंग ब्लाउज पीस आहे, म्हणजे सेम कलर मध्ये ब्लाउज पीस आहे याच्यासोबत. आणि याच्यावरती पण गोल्डन आणि अशा साडीसारखा जो कलर आहे, साडीचा जो कलर आहे त्याच्यासारखाच असा इथे त्याच्यावरती वर्क केलेला आहे, म्हणजे प्रिंट हे दिलेलं आहे, काम केलेलं आहे. आणि हे या साडीचा जसा पदर आहे तसाच याला बॉर्डर दिलेला आहे, म्हणजे हा तुमच्या स्लीव्ज वरती तुम्ही यूज करू शकता, सुंदर असे डिझाईन तयार करू शकता. हा ब्लाउज पीस आहे साडीचा. साडी खरंच खूप छान आहे, सॉफ्ट फॅब्रिक आहे या साडीचा पण. आणि सिल्क फॅब्रिक आहे या साडीचा, जो फॅब्रिक आहे तो सिल्क फॅब्रिक आहे. तिन्ही पैठणी साड्या आहेत, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे 3 प्रकार आहेत. तर या तिन्ही साड्या खरंच खूप सुंदर आलेल्या आहेत प्राइसच्या मानाने. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. या तिन्ही साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच चेक करू शकता. धन्यवाद.